नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या रविवार विशेषमध्ये आपण पुन्हा एकदा मगर स्पेशालिस्ट, सर्पमित्र, प्राणीमित्र सिद्धार्थ काळे यांच्याशी बातचीत करणार आहोत। मागच्या एपिसोडमध्ये आपण सिद्धार्थ काळे यांच्याकडून मगरीविषयी माहिती जाणून घेतली होती। आजच्या या भागामध्ये आपण सापाविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, साप म्हणलं की आपल्याला भीती वाटते। सापाबद्दल आपल्या बरेच गैरसमज आहेत। साप दिसला की आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, पण खरं तर साप हा माणसाचा शत्रू नसून तो मित्र आहे। आणि मग सापाच्या वेगवेगळ्या जाती, त्यापैकी विषारी कोणत्या, आपल्या भागात आढळणाऱ्या कोणत्या, आपल्या घरात येऊ नये किंवा काय सावधानगिरी बाळगावी, याविषयीची आपण चर्चा सिद्धार्थ काळे यांच्यासोबत आजच्या या रविवार विशेषच्या भागामध्ये करणार आहोत। सिद्धार्थ काळे, तुमचं स्वागत आहे DDM न्यूज चॅनलमध्ये। आधी तुमचा परिचय सांगा दर्शकांना आपल्या। नमस्कार, मी सिद्धार्थ काळे, वन्यजीव संवर्धन संस्था अंतर्गत गेले 10 ते 15 वर्ष झालं आपण या सर्पमित्र सेवेमध्ये कार्यरत आहे। बरं, मला सांगा की साप म्हणले की माणसाला भीती वाटते कुणीही काय, आणि तुम्ही तर सर्पमित्र आहात। म्हणजे एकीकडे समाजामध्ये साप दिसले की त्याला अति मारा अशी एक धारणा आहे, आणि तुम्ही तर त्यांना संरक्षण करण्याचं काम करता। तुम्हाला सापाविषयी भीती वाटत नाही, किंवा हे साप पकडण्याचं तुम्हाला प्रेरणा किंवा सुरुवात ही कशी झाली? तर मुळात सांगायचं झालं तर आमचे वडील हे सर्व शेतकरी असल्यामुळे तर आमच्या वडिलाला काही वर्षापूर्वी एक शेतामध्ये काम करत असताना साप दंश झाला आणि आम्ही ते डोळ्यानं पाहिलं, आणि त्याचे म्हणजे जे काही हॉस्पिटलला उपचार घ्यावं लागलं, त्यासाठी काय धडपड करावी लागली हे आम्हाला अनुभव आला। म्हणून हे असा दंश दुसरं कोणाला होऊ नये म्हणून आपण त्या सापाविषयी भरपूर असा अभ्यास केला आणि त्याच्याविषयी आपण जनजागृती केली। बरं, हे तुमच्या घरामध्ये साप चावल्याची घटना घडलेली आहे, म्हणजे तुमच्या वडिलालाच साप चावलेला होता, आणि त्या घटनेतून तुम्ही असं ठरवलं की आपण सापाविषयीची जास्तीत जास्त माहिती घ्यायची आणि लोकांनाही जागृती करायची। एकीकडे तर म्हणजे तुमच्या घरात सर्पदंश झाले असताना सापाला मारा असाच मेसेज गेला असता, पण तुम्ही तसा न जाता सापाचं संरक्षण करा असं तुम्ही सध्या काम करत आहात। मग हे कसं झालं, म्हणजे बदल हा? तर असं जे म्हणजे वारंवार म्हणजे प्रत्येकावर जसं हे सापाविषयीचे संकट येतं, सापाविषयीचे जे अंधश्रद्धा गैरसमज आहे याची आपण जनजागृती करायला लागलो। म्हणजे साप हा शेतकऱ्याचा शत्रू नसून मित्रच आहे, परंतु आपल्या चुकीमुळे सापावर कदाचित चुकून पाय पडला किंवा अचानक त्याच्या जवळ गेलो। सापाला एक कान नसतात, जेणेकरून म्हणजे त्यांनी आवाज ऐकू शकेल आणि माणसापासून बचाव करून पळून जाईल, असंही त्यांना कान नसल्यामुळे एकदम माणूस त्याच्या जवळ जातो आणि अचानक चुकून कदाचित पाय पडू शकतो, आणि त्याचा बचाव करण्यासाठी साप हा दंश करून बचाव करतो। नाही, ही एक बरं झालं, या चर्चेतून एक चांगली माहिती लोकांना आली की सापांना कान नसतात, मग सापाला ऐकू कसं येते? तर साप हे ऐकण्याचं जे काम आहे ते जिभेने करते। ज्यावेळेस प्रत्येक वेळेस साप जीभ असं बाहेर काढून जिव्हाळी चाटतो म्हणतो, ते त्याला ऐकण्याचं जे काम आहे ते जिभेने करतो, ज्याच्यावरती सर्व काही कुंपण व धुळीचे कण बसतात आणि त्याच्यावर त्याला पूर्ण दिशा आणि त्याचं भक्ष्य शोधायला सोपं जातं। नाही, मग आता जिभेमुळं त्याला त्या काय ध्वनीच्या संवेदना कळतात का, काय होते ते? बर, म्हणजे हे एक नवीन माहिती आपल्याला की सापाला कान नसतात। विद्यार्थी मित्र असतील किंवा अन्य काही आपल्या ज्ञानामध्ये हा एक भर आहे की जिभेमुळं साप हे संवेदना जाणून घेतो आणि त्या दृष्टीनं आपली हालचाल करतो। बरं, आपल्या भागामध्ये जे साप आहेत तर विषारी आणि बिनविषारी अशा सापाच्या काही जाती सांगता येतील आपल्याला? तर आपल्या भागामध्ये विषारी जाती आहेत 4: नाग, खुरसे, मण्यार आणि घोणस। आणि दुसरा एक आहे दुर्मिळ साप आहे, ते पोवळा साप आहे। ते खूप छोटा असतो, जसं आपल्या पेनाच्या कांडीसारखा, त्याचं प्रमाण खूप कमी आहे। आणि बिनविषारी साप हे 75% साप बिनविषारी असतात आणि काही साप विषारी असतात। नाही, मग 75% जर बिनविषारी साप असतील आणि त्या सापाने जर माणसाला दंश केला चुकून, तर त्याच्यात त्याचा मृत्यू होत नाही? बिलकुल नाही।
पण लोक घाबरून जातात. तर हां, तर बिनविषारी साप जरी आपल्याला चावला किंवा दंश झाला तरी माणसाचं टेम्परेचर हाय होतं आणि घाबरून माणसाला अटॅक येऊ शकतो, झटका येऊ शकतो, त्यामध्ये सुद्धा माणूस मृत्यू होऊ शकतो. म्हणजे माणसाला साप चावल्यानंतर तो साप विषारी का बिनविषारी याची खात्री करणं ही आधी आवश्यक आहे. अन्यथा तो व्यक्ती घाबरूनच मरण्याचं प्रमाण जास्त होऊ आहे. शकते. बरं, अशी काही टेक्निक आहे का? मी एका ठिकाणी बघितलं की विषारी सापाचा दंश केलेला वन हा यू आकाराचा असतो. बिलकुल. तरी विषारी जे साप आहेत हे 3 प्रकारची चावा घेतात. हम्म, एक साप जो नाग आहे हम्म, तो असा एकदम फणा मारतो, हम्म, ते दंश करत नाही. हम्म, कधी कधी ज्यावेळेस दंश करतो हम्म, परंतु तो कोरडा चावा घेतो, त्याला ड्राय बाईट म्हणतात. हम्म, विषारी दात मारतो परंतु विष सोडत नाही, हम्म, त्याला ड्राय बाईट म्हणतात, म्हणजे कोरडा चावा घेतो. हम्म, आणि कधी कधी त्याला ज्यावेळेस धोका जास्त जाणवला हम्म, त्याने दाताने दंश करतो आणि विष सोडतो. हम्म, मग ज्यावेळेस माणसामध्ये विष सोडतो हम्म, त्यावेळेस विष सोडते 6 पॉईंट, हम्म, आणि ज्यावेळेस भक्ष्यामध्ये विष सोडते त्यावेळेस विष सोडते 70 पॉईंट. बरोबर. जेणेकरून हम्म, भक्ष्य हे म्हणजे जाग्यावरच थांबते, पळून जात नाही. हम्म, आणि ते भक्ष्यामध्ये विष सोडलेलं ते परत त्याच्या पोटात जाते, म्हणजे विष वाया जात नाही. आणि ज्यावेळेस माणसाला साप दंश होतो त्यावेळेस त्याचं विष वाया जाते आणि त्याच्यापासून ते बचाव करण्यासाठी थोडासा त्याला चावा घेते. म्हणजे ही एक विशेष माहिती आहे की माणसाला ते 6 पॉईंटच वीज सोडतंय आणि ते परत घेता येत नाही. परत घे. पराण्यामध्ये ते 70% वीज सोडतंय आणि त्याला ते परत घेता येते. म्हणजे ते भक्ष्य निर्जीव झाल्यानंतर किंवा त्याला खाण्यायोग्य झाल्यानंतर ते हे करत असावं. हे आता ज्यावेळेस भक्ष्य ते पूर्ण गिळते हम्म, त्यावेळेस त्या भक्ष्यामध्ये जे काही हाडं केस वगैरे असतात हम्म, ते विष सोडल्यामुळं हम्म, 72 तासामध्ये त्याच्या हाडाचं पूर्ण विरघळून पचन होते. हम्म, विष सोडल्यामुळे बरोबर. म्हणजे त्या प्राण्यांचे ते हाडं त्या विषामुळं विरघळतात. विरघळून जातात. त्याच्या हे विषारी साप नागाच्या हो. बाबतीमध्ये. इतर जे विषारी साप आहेत त्यांच्या बाबतीत त्यामध्ये सुद्धा तसंच त्याला पाचक रस दिलेला असतंय, हम्म, त्यामुळे ते पण हाडं पचवू शकते. अच्छा. म्हणजे मग आता हे जे विषारी साप आहेत यांचा दंश यू आकाराचा असतं का कसं? त्यामध्ये आता विषारी सापाचा दंश जे आहे हम्म, त्याला म्हणजे विषाची जे दातं असतात हम्म, ते दोन दातं असतात हम्म. वरच्या टोकाला. हम्म, मग त्यामध्ये आपल्याला सर्पमित्राला किंवा डॉक्टर साहेबांना त्याचा दंश लक्षात येते की ते कुठल्या सापाचा दंश आहे. हम्म, वनस सापाचे दात वेगळे असतात, हम्म, नागाचे दात वेगळे असतात, हम्म. मण्याचे दात वेगळे असतात. असं प्रत्येक सापाचे त्याला दंश आपल्याला दिसून येते. हम्म. छोटे म्हणजे डॉक्टरला आणि तुम्हाला सर्प मित्राला हे कळू शकतं कळू की शकते. विषारी सापाचा हा दंश आहे. पण सामान्य लोकांना समजायला अशी काही टेक्निक आहे का विषारी बिनविषारी समजायसाठी? ज्यावेळेस बिनविषारी साप चावतो त्यावेळेस त्याचे पूर्ण दात उमटतात. हम्म, हम्म, आपल्या त्वचेवरती हम्म, खालची साईड आणि वरची साईड यू आकारामध्ये हम्म, पूर्ण दात उमटतात. ज्यावेळेस विषारी साप चावतो हम्म. त्यावेळेस दोनच दात उमटतात. हा, म्हणजे हे एक विशेष आहे लोकांना सहज समजण्यासाठी की बिनविषारी साप जर चावला तर त्याच्या पूर्ण दाताचे वन उमटतात आणि विषारी साप जर चावला तर दोनच दाताचे वन उमटतात. म्हणजे ही एक ढोबळमानानं ओळखण्याची खूण आहे. याला फार मोठा शास्त्रीय आधार आहे का नाही हा भाग बाजूला सोडू, पण तोच आपल्याला ओळखण्यासाठी आणि माणसाचे जे घाबरून मरण्याचं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी हा एक जनजागृतीचा भाग होऊ शकतो की बाबा तुम्ही सापाचा दंश आधी बघा आणि त्या व्यक्तीला तसं हे करा, नजीकच्या दवाखान्यामध्ये तात्काळ त्याला उपचारासाठी न्या, म्हणजे योग्य ते उपचार त्या ह्याला होईल. मग आपल्याकडं जे इतर साप आहेत, इतर जातीचे धामण असेल किंवा अन्य जे बिनविषारी साप आहेत, हे शेतकऱ्यांचं जे अन्नधान्य नासाडी करणारे उंदीर आहेत किंवा अन्य घटक आहेत त्यांचं नाश करतात. तर मग ह्याचं संवर्धन करण्यासाठी काय सांगाल तुम्ही? तर खरं म्हणजे साप हा शेतकऱ्याचा मित्र असल्यामुळे उंदरावरती ते नियंत्रण ठेवतो. म्हणजे उंदराचं उत्पन्न इतकं जास्त आहे की त्याच्यावरती साप नियंत्रण ठेवतो. वर्षाला कमीत कमी एक साप 3 लाख उंदराचं नायनाट करतो, म्हणजे नष्ट करतो. एक साप एक वर्षाला 3 लाख उंदराचं जे उत्पन्न होतं वाढतं त्याला नष्ट करतो. त्यामुळं शेतामध्ये साप असायला पाहिजे आणि शेतकऱ्याचा मित्र असा हा साप म्हणला जातो. नाही नाही, आता सापाच्या बाबतीमध्ये अनेक गैरसमज आहेत. सहसा लोक साप दिसला की त्याला सोडत नाहीत, मारून टाकतात. सापाला मारून शेतकरी ही खूप मोठं आपलं स्वतःचं नुकसान करत आहे. त्याला मारलं नाही पाहिजे आणि सापाचं संवर्धन म्हणजे त्याला त्याच्या आदिवासामध्ये जगण्याची संधी दिली पाहिजे.
तो खऱ्या अर्थानं आपला मित्र आहे असं मत सिद्धार्थ काळे आपल्याला सांगत आहेत. तर मला दुसरं असं तुम्हाला जोडून विचारायचं आहे की सापाचा अधिवास हा निसर्गाचं जंगल आहे, पण साप घरामध्ये का येतात? साप घरामध्ये येण्याचं कारण जिथं करून काही सापाचं खाद्य त्याच्या खाद्यानुसार असते. जेणेकरून काही साप उंदीर खातात, काही साप बेंडकोळी खातात, काही साप सरडा पाली खातात. आता उदाहरणामध्ये आपला जे कवड्या साप आहे हे बेनिविषारी साप आहे आणि त्याचं खाद्य हे पाल आहे. पाल असल्यामुळं ते साप घरामध्ये येतो आणि 2 मजली 3 मजली बिल्डिंग वरती चढायला त्याला सहजपणे बाहेरून चढू शकतो. म्हणजे कवड्या सापाचं खाद्य हे पाल आहे आणि हा साप बिनविषारी आहे. बेनिविषारी आहे. म्हणजे आपल्या घरात जर साप आला तर त्याचा घाबरून न जाता सर्पमित्राशी संपर्क केला तरी तो होऊ शकतो. बरं, अन्य जे काही साप आहेत की घरात येतात, नाग आहे, हे का घरात येतात? मग त्याला घरात येण्याचं कारण म्हणजे जेणेकरून आता पावसाळा चालू असेल किंवा हिवाळा चालू असेल, साप हा मुळात थंड रक्ताचा प्राणी आहे. त्याला जास्त थंडी सहन होत नाही किंवा जास्त गरमी सहन होत नाही. मग ज्यावेळेस जास्त थंडी पडली त्याने गरमीची उब घेण्यासाठी घरामध्ये किंवा शेताच्या कडव्यामध्ये जिथं त्याला सहारा भेटेल अशी गरमीची उब घेण्यासाठी साप हे घरामध्ये येऊ शकतो किंवा त्याच्या भक्ष्याच्या शोधामध्ये सुद्धा येऊ शकतो. नाही, मग आता हे साप जे आहे तर ह्यांचं प्रजनन जे असते म्हणजे ह्यांना कुठली जागा, म्हणजे घरात काही अंडे वगैरे तर काही घालण्यासाठी येत नसेल किंवा अंड्याला जन्म देते का पिलेला जन्म देते साप? तर काही साप अंडे देतात आणि काही साप पिल्ले देतात. पिल्ले देणारी साप हे मांडूळ, हरणटोळ असे म्हणजे मोजके 4 साप जे आहेत हे पिल्ले देतात. उदाहरणामध्ये घनस साप. घनस साप जे आहे सरासरी 30 ते 63 पिल्लांना जन्म देतो आणि त्याचा जे मीटिंग पिरियड आहे हे हिवाळ्यामध्ये असतो आणि त्याचा जे मीटिंग पिरियडचा जे टायमिंग आहे हे उदाहरणामध्ये एका मादीच्या माग 8 ते 10 नर साप येऊ शकतात आणि ज्यावेळेस मादी जी आहे हे ज्यावेळेस म्हणजे आपण माझावर आहे असं म्हणतो त्यावेळेस त्याचा एक द्रव्य पाझरतो आणि ते काही किलोमीटरच्या अंतरापर्यंत नर सापाला त्याचा वास येतो आणि त्या मादीच्या शोधामध्ये 8 ते 10 नर साप येतात आणि त्यामध्ये युद्ध लागतं, लढाई लागते की जे नर बलवान आहे बाकीच्या नराला चावून काही मरून जातात, काही पळून जातात आणि जे बलवान नर आहे, मोठा नर आहे त्याच्यासोबत मादी मिलन करते. अच्छा, नाही आता तुम्ही सांगितलं की सापाला कान नसतात आणि ह्या नराला कसं जिभेमुळंच का? जिभेमुळं आणि ज्यावेळेस ती मादी माझावर आहे त्यावेळेस त्याचा एक द्रव्य पाझरतो आणि ते वास नर सापाला जातो. हो, म्हणजे जिभेद्वारे जातो का वास? जिभेद्वारे आणि त्याला नाक असतात आणि काही सूक्ष्मदर्शक खाचा असतात. काही साप असे पण आहेत की त्याने डोळे झाकून भक्ष्य शोधतो आणि भक्ष्य करतो. त्याला असे काही सूक्ष्मदर्शक निसर्गाने खाचा दिलेली आहे की त्याने डोळे झाकून फिरू शकतो आणि त्यानं भक्ष्य सुद्धा. बरं, असा कुठला साप आहे डोळे झाकून फिरणारा? उदाहरणामध्ये चापडा साप आहे. ते साप झाडावर असतो. नाही, मग आता ह्या मिलन पिरियड सर्व सापांचा हिवाळ्यातच असतो का? काही सापाचा उन्हाळ्यामध्ये असते, घनस सापाचा हिवाळ्यामध्ये असते. असं प्रत्येक सापाचं मीटिंग पिरियड वेगवेगळे आहे सापाचे. बरं, सापाची ज्यावेळेस मिलन पिरियड असतो त्यावेळेस बरेच व्हिडिओ व्हायरल होतात किंवा काही लोकांचं म्हणणं असतं की त्याच्यावर काहीतरी कपडा टाकावा म्हणजे धनलाभ होतो, काहीतरी होतो. हे काय अंधश्रद्धा, समज, गैरसमज काय? तर तसं सांगायचं झालं तर साप हे मीटिंग पिरियड मध्ये असल्यामुळे तो त्याच्या धुंदीमध्ये असतो आणि त्याला माणूस जवळ जरी असेल तरी त्याचं भान राहत नाही. त्यामुळं हे बिलकुल अंधश्रद्धा आहे. कपडा टाकणं हे बिलकुल अंधश्रद्धा आहे. ते साप त्याच्या धुंदीमध्ये असतो मिलन करण्याच्या आणि त्याचा जे मिलनचा जे काळ आहे सरासरी 2-4 दिवस 8 दिवस हा काळ चालतो. नाही, आता हे असे मिलन पिरियड मध्ये किंवा सापाला मारला, आपल्याकडे खूप मोठी अंधश्रद्धा आहे. पिक्चर आहेत, नागिनसारखे पिक्चर आलेले आहेत की ते माणसाचं रूप धारण करतंय साप आणि पुन्हा सापाचं रूप धारण करतंय, बदला घेतंय, याच्याबद्दल काय सांगा? तर सापाच्या बुद्धीचा विकास झालेला नाही. सापाचा जे बुद्धी आहे एकदम कमी असते, म्हणजे छोटी असते. सापाला 5 मिनिटाच्या वर क्षण आपल्याला आठवत नाही. आपण त्याला